मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या दारात किंवा अंगणात तुळस असते. खरं तर तुळस ही माता लक्ष्मीचे एक स्वरूप म्हणून ओळखली जाते. ज्या दारात तुळशीचे रोप असते त्या घरात कायम सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य असते. आपण रोज तुळशीची पूजा करतो, आराधना करतो, तुळशीच्या समोर दिवा लावतो. पण आज मी तुम्हाला याच तुळशीचे अत्यंत प्रभावी असे काही उपाय सांगणार आहे. हे उपाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला धनलाभ करून देतील. हे उपाय तुमच्या इच्छा पूर्ण करतील, तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करतील आणि तुमच्याकडे चहूबाजूने पैशांचा ओघ वाढवून देतील. बऱ्याच वेळा आपल्या घरात सतत दारिद्र्य असते, सतत गरिबी असते, आपल्या घरामध्ये सतत क्लेश होतात, कलह होतात. हे दूर करायचं असेल, घराला लागलेली नजर तुम्हाला नष्ट करायची असेल, घरात बरकत हवी असेल, घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते अवश्य करून बघा. बघा, तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप असते, तर ती भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी म्हणून ओळखली जाते. ज्या घरात किंवा जो व्यक्ती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित सेवा करतो, त्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद राहतो. ज्या घरात या दोघांचाही आशीर्वाद राहतो त्या घरातील माता लक्ष्मी कायम स्थिर असते. बऱ्याच वेळा बघा, पैसा येतो पण तो पटकन निघून जातो. कुठल्या ना कुठल्या कारणाने पैसा हा निघून जात असतो. पण जेव्हा तुम्ही तुळशीच्या काही सेवा करता, जेव्हा तुम्ही भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या काही सेवा करता, तेव्हा तुमच्या घरात जो पैसा न येणारा असतो तो सुद्धा येतो. म्हणजे कुठून ना कुठून घरात पैसा यायला लागतो आणि विशेष म्हणजे आलेला पैसा टिकायला लागतो. यासाठी काय करायचं आहे, तर रोज सकाळी उठलात, अंघोळ केली की तुळशीला एक ग्लासभर किंवा एक लोटाभर पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे. आता प्रत्येक व्यक्ती हे तीर्थ तुळशीला अर्पण करत असतो, पण त्यामध्ये तुम्हाला फक्त एकच बदल करायचा आहे. जेव्हा तुम्ही लोटाभर पाणी म्हणजे जल घ्याल, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गुलाब जल घालायचं आहे. गुलाब जलची बॉटल कुठेही तुम्हाला मिळेल, 10 रुपयाला बॉटल मिळते. एक झाकण गुलाब जल तुम्हाला त्या पाण्यात घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद आणि गुलाबजल मिश्रित असणारं लोटाभर पाणी जर तुम्ही 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पाठ करून तुळशीला अर्पण केले, तर तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होत जातो. घराकडे लक्ष्मी खेचून येते आणि आलेली लक्ष्मी ही टिकून राहते. हा उपाय जो आहे ना, हा रोज करून बघा. कमीत कमी 1 महिना करा. 1 महिन्यात तुम्हाला याचा असंख्य पटीने लाभ होताना दिसेल. घरात असणारं जे काही दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचा नाश होईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतेय. या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर रोज सकाळी उठलात, बघा, रोज सकाळी तुम्ही उठलात की सगळ्यात पहिला अंघोळ करून घ्यायची. त्यानंतर तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. समजा तुपाचा शक्य नाही, तुम्ही तेलाचा लावलात तरीही चालेल. तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुळशीच्या समोर लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर हळद घालायची आहे. बघा, हळद ही भगवान श्री विष्णूंना खूप प्रिय आहे. हळदीचा सुगंध भगवान श्री विष्णूंना खेचून आणतो. जेव्हा तुम्ही तिथे हळद घालाल, तेव्हा फक्त तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हळद घातल्यानंतर त्याच्यामध्ये एक फुलवालं लवंग घालायचं आहे. तुम्ही कमीत कमी 1 किंवा सव्वा महिना लवंग आणि हळद घातलेला दिवा जर तुळशीच्या समोर लावला, तुम्हाला सांगते 1 सव्वा महिन्यातच तुमच्या आयुष्यात असणाऱ्या दारिद्र्याचा, कर्जाचा नाश होईल. कितीही मोठं कर्ज असेल ते कुठेतरी फिटत जाईल. म्हणजे कुठून पैसा येतो तुम्हाला कळणार पण नाही, पण कुठून ना कुठून पैशांची सोय होत जाईल. जेव्हा तुम्ही त्या दिव्यामध्ये लवंग घालाल, तेव्हा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही तिथून तो दिवा उचलाल, तेव्हा तेच लवंग तुळशीच्या मातीत दाबायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही तिथे दिवा लावाल, तेव्हा पुन्हा त्यामध्ये लवंग घालायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी दिवा विझल्यानंतर जेव्हा तुम्ही उचलाल संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी, तेव्हा तेच लवंग त्या तुळशीच्या मातीत दाबायचं. असा सव्वा महिना जेवढे लवंग तुम्ही त्या दिव्यामध्ये घालाल ते तुळशीच्या मातीत दाबा. जेवढी लवंग त्या तुळशीच्या मातीत वाढत जातील, तुम्हाला सांगते तेवढ्या पटीने तुमच्याकडे धन येत जाईल. कारण लवंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा लवंग आणि हळद त्या दिव्यात तुम्ही घालता आणि जेव्हा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करता, तिथेच
माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते. आणि जर माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित झाली, तुमच्याकडे आली, तर लक्षात ठेवा, या 1.25 महिन्यात माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला धनलाभाचे योग किंवा ओघ जे आहेत ते तुम्हाला खेचून देते. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. बऱ्याच वेळा आपल्याला यश मिळत नाही, पैसा येत नाही, पैसा टिकत नाही, सतत दारिद्र्य, सतत गरिबी असते. अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, तर कुठल्याही गुरुवारच्या दिवशी एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. छान लाल पिवळा कलावा घेतला तरीही चालेल. जो शक्य असेल तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या धाग्याला तुम्हाला 7 हळकुंड बांधायचे आहेत. छान हळकुंड बघा, हळदीचं कुडं ज्याला म्हणतो ती 7, खूप मोठी नको, खूप छोटी नको, 7 हळकुंड बांधायची. पहिलं हळकुंड हातात घ्यायचं, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, हळकुंड अभिमंत्रित करून धाग्यात बांधायचं. दुसरं हळकुंड घ्यायचं, पुन्हा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, पुन्हा धाग्यात बांधायचं. असे 7चे 7ही हळकुंड एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या धाग्यात बांधायचं आहे. आता 7 हळकुंड बांधल्यानंतर तुम्हाला हा धागा त्या तुळशीच्या बुडाला तुम्हाला बांधायचा आहे. बांधत असताना तुमची जी इच्छा असेल ती पुन्हा एकदा तिथे व्यक्त करायची आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर बघा, हळकुंडाची माळ तिथे म्हणजे बांधून झाली की त्याच्यानंतर रोज तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रोज तुम्हाला तुळशीच्या समोर जेव्हा तुम्ही दिवा वगैरे लावाल तेव्हा 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. तुम्हाला सांगते, 1-2 दिवसात, 4 दिवसात तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होईल. कुठून ना कुठून पैशांची सोय होईल. जसे पैसे तुमच्याकडे येतील, एक हळकुंड काढायचं, त्या तुळशीत दाबायचं. पुन्हा 8 दिवसात कुठून तरी धनलाभ होईल, असं म्हणजे धनलाभ होईल किंवा धन येते तुम्हाला वाटेल, तेव्हा दुसरं हळकुंड काढायचं, त्या मातीत दाबायचं. असे स्टेप बाय स्टेप जसे जसे पैसे येतील, जसं जसं कर्ज नील होत जाईल किंवा जशी जशी तुमची कामं घडत जातील, तशी एक एक हळकुंड तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये गाडायचे आहेत. शेवटी जेव्हा 7ही हळकुंड तुळशीच्या मातीत गाडाल तेव्हा शेवटी धागा तुम्ही काढून टाकला तरीही चालेल. या 7 हळकुंड म्हणजे ही 7 हळकुंड जशी त्या मातीमध्ये जातील तशी तुमच्या घरातली, तुमच्या आयुष्यातील पैशांची स्थिती पूर्णतः बदललेली असेल. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल, बरकत येईल, घरात बऱ्यापैकी पैसा आलेला असेल, धन, संपत्ती, ऐश्वर्य हे सगळं तुमच्याकडे खेचून येईल. बघा, हळकुंड पुन्हा एकदा सांगते, माता लक्ष्मीलाही तितकंच प्रिय आहे आणि भगवान श्री विष्णूंनाही तितकंच प्रिय आहे. जेव्हा लाल रंगाच्या धाग्यामध्ये तुम्ही हे हळकुंड अभिमंत्रित करून तुळशीला बांधता आणि जेव्हा तिथे व्यंकटेश स्तोत्राचे पाठ करता, व्यंकटेश स्तोत्र हे धनप्राप्तीसाठी, पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी स्तोत्र मानलं जातं. जेव्हा 7 वेळा तुम्ही हे स्तोत्र म्हणता आणि जेव्हा तुम्ही तो धागा त्या तुळशीला बांधता, तिथेच तुमची लक्ष्मी बांधली जाते. मग रोज जसे जसं तुम्ही व्यंकटेश स्तोत्र तिथे म्हणजे म्हणायला सुरुवात करता तशी ती सिद्धी प्राप्त होत जाते. तुम्ही त्यातून जे मागता, ऐश्वर्य किंवा जे काही, ते माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू हे तुम्हाला प्रदान करतात. आणि जसं जसं तुमच्याकडे ते येत जातं, जशी तुमच्या स्तोत्रांची संख्या वाढत जाते, जसं तुम्ही त्या तुळशीच्या मातीत दाबत जाता, तसं तसं तुमचं प्रत्येक पैशांचं काम जे आहे ना ते पूर्णत्वास जातं. खूप साधा सोपा उपाय आहे बघा. मी स्वतः केलेला हा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.